सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आज चतुर्थी आहे आणि 2026 मधली म्हणजे पहिली ही चतुर्थी आपली आहे आजची. तर मी विसरले होते आणि की आज चतुर्थी आहे आणि विशेष म्हणजे आज मंगळती आहे. तर स्वयंपाक माझा झालेला आहे, कारण आधीच्या टिफिनसोबतच मी आज आमच्या दोघांची सुद्धा भाजी बनवून घेतली होती. म्हणजे दोघांची म्हणजे आहोंना तर जेवण जायचं नव्हतं, पण मी आणि आधी आमच्या दोघांची चपात्यांची कणिक मोडून झालेली फक्त बनवायचे आहेत. आणि साबुदाणा म्हणजे चतुर्थी लक्षातच नव्हती तर साबुदाणा सुद्धा भिजवला गेलेला नाही. आणि आहोंचं तर त्यांचं टूर आहे त्यामुळे ते सकाळी लवकरच निघाले. आणि जसंच मी नाश्त्यासाठी घ्यायला बसली सोबत एवढं बरं झालं की आज त्यांना खूप जास्त घाई होती तर फक्त चहा घेऊन ते निघाले. असं लाडू वगैरे काही त्यांनी खाल्लं नाही किंवा माझ्याने देणं झालं नाही त्यांना. आता ते गेल्यावर सगळ्यात आधी जसं मला आठवलं तसं मी त्यांना फोन केला की तुम्ही बाहेर नाश्ता वगैरे काही करू नका, चतुर्थी आहे आणि फराळ वगैरे काही घ्यायचं ते तुम्ही घ्या तसं. आणि मी मात्र नाश्त्याला बसतच होती तेव्हा अशी म्हटलं, एक मला सवयच आहे रोजची की मी कॅलेंडर चेक करते आणि समोरच लावून ठेवलेलं आहे. जसंच कॅलेंडर बघायला गेली तर म्हणजे मला डाऊट होता की आता चतुर्थी आणि मंगळती येणार आहे असं मला आधी माहिती होतं, पण बघणं नव्हतं झालेलं. तर आज चतुर्थी आहे तर हे सगळं भाजी वगैरे जे काही आहे ते आता काढून घेते, ते संध्याकाळी खाल्लं जाईल, चपात्यांची कणिक वगैरे. तर मी आता चहा बनवायला घेतला आहे माझ्यासाठी. आणि असं चाललंय की आज मंदिरावर पण जायचं आहे, कारण मागच्या वेळेस मंगळती नव्हती पण असंच चतुर्थी होती तर आम्ही नवशा गणपतीला गेलो होतो. तर आजही त्यांना विचारलं तर ते त्यांचं म्हणणं आहे की मला तर रात्रच होईल, लेट होईल, तुला जायचं असेल तर तू जाऊ नये. तर आधी यायच्या आधी जाऊन येते मी. तर त्यासाठी आता चहा करते, घरातली देवपूजा वगैरे आवरते. तर घरातली देवपूजा वगैरे व्हायची अजून आणि सोबत मला फुलंसुद्धा आणायची. गेल्या काही दिवसांपासून देवपूजेला फुलं पण नाही आहेत तर ते जरा दिसायला चांगलं वाटत नाही, म्हणजे मला आवडत नाही स्पेशली फुलं नसले की पूजा केली असं वाटत नाही. तर फुलं आणायची आहेत आणि मंदिरातही जाऊन येते. तर सगळ्यात आधी जर आता चहा बनवायला घेतलाय. आणि जेव्हा जेव्हा ठरवलं जातं की आता उद्यापासून मी अजिबात चहा घेणार नाही आहे आणि नेमकं त्याच दिवशी एखादा उपवास असतो आणि चहा घ्यावाच लागतो. कधी न चहा पिणारी, महिन्यातून एखाद वेळेस मी चहा बनवायची तर घ्यायची स्वतःसाठी. तर आता दिवसातून 2-2दा चहा होतो आहे तर तो आता कमी करायचा आहे मला. तर थोडीशी फ्लॉवर होती आणि मला वाटलं म्हणजे आधीला झालं असतं टिफिनसाठी, पण मला वाटलं की पाणी ठेवलं आहे देवांसाठी आंघोळीचं, कणिक म्हणून ठेवलेली. आणि मला असं वाटलं की आधीला होणार नाही त्याच्यात, म्हणून मी त्यात एक बटाटा ॲड केला. आणि चतुर्थीचं उशिरा माहिती झालं आणि सगळं आजार पण एका बाजूला आणि फक्त सर्दी झालेली एका बाजूला, कारण डोकं इतकं जड झालेलं असतं सकाळ सकाळी तर उठावं असं वाटत नाही सगळ्यात पहिली गोष्ट. त्याच्यामुळे रुटीन डिस्टर्ब होतं, म्हणजे की बरेच दिवस झालं. पण मी आता ते माड्यावरचे डब्बे वगैरे जे काही तुम्हाला दिसतंय तर त्यांच्यावर खूप सारे म्हणजे असं दिसायला चांगलं दिसत असेल पण खराब झाले ते. त्यांना आता परत एकदा धुवायला लागणार आहे, कारण फार काही दिवस नाही झालेले, महिना दीड महिना झाला असेल धुवून. नाही सॉरी, दिवाळीच्या आधी धुतलेलं होते, पण परत त्यांना धुवायला लागणार आहे कारण फराळ वगैरे ठेवलेलं होतं तर ते तेलकट हात लागलेले असतात. काही मसाले वगैरे मी नंतर आणले तर ते सामान त्यात भरलेलं आहे. लाडूंचा डब्बा आहे एक. तर आता एखाद्या दिवशी आता कसं आहे ना, थोडंसं सध्या ऊनसुद्धा कमी झाल्यासारखं वाटतंय हे 4-5 दिवसांपासून. आता संक्रांतीपर्यंत तर असंच राहणार आहे. तर संक्रांत झाल्यानंतर मग आता मकर संक्रांतीनंतर बघूया. तसे मला किचन आवरायचं आहे. किचन म्हणजे काय, मला सगळं घरच आवरायचं आहे, कारण मला होम टूरसाठी कमेंट आलेले आहेत, होम टूर द्या म्हणून. तर चाललंय द्यायचं असं. पण मी याआधीसुद्धा सांगितलं होतं की मला थोडेसे काही चेंजेस करायचे आहेत आणि त्या हिशोबाने माझं प्लॅनिंग चाललं आहे की जे आहे डोक्यात ते छान असं म्हणजे सगळं करून घेऊयात आधी. तर बघूया, आता झालं तर ठीक, नाही तर मग होम टूर तर तसंही देईल मी, पण अजून थोडा तरी वेळ लागेल. बघ प्लॅन करते आता होम टूरचा आणि देईल मी होम टूर, नक्की देईल, मलाही आवडेल. आणि त्यानंतर हे काही कपडे होते जे की मी भिजत घातले होते ते मला धुवायचे होते तर आज हाताने. तर त्याआधी हे हळदीचं झाड आहे आणि थोड्या थोड्या दिवसांनी ती कुंडी लहान असल्यामुळे ते असं होतं, त्याला पिवळे पडतात, पानं पिवळी पडतात, तर ते तेवढं काढून घ्यायला लागतं. तर माझं आता तसं चाललं आहे की मोठ्या कुंडीत तिला शिफ्ट करावं, पण अजून ते एक झाड आहे बऱ्यापैकी त्याच्यातलं हिरवं,
तर मी ते तसंच ठेवलं आहे. बघूया नंतर. आता सगळं झाडांचं करायचं आहे एक दिवस. तशा तर कुंड्या वर ठेवलेल्या आहेत अहोंनी, तर त्यांचंही बघायला जायचं आहे आज संध्याकाळी वगैरे. आत्ता जमलं तर आत्ता जाईल हे आवरल्यावर. आणि ही जी पाटी आहे छोटी, तर सूर्यनारायणाला जे काही आम्ही पाणी घालतो तर ते त्यात जमा होऊ देतो खाली, कारण पायांवर नको पडायला म्हणून. आणि नंतर मग मी ते झाडांना टाकायची. पण आत्ता कुंड्यावर ठेवलेल्या असल्यामुळे मी त्या पलीकडच्या साईडला बाजूला मोकळी जागा आहे, तर तिथे मी ते टाकून दिलं. पायी नको लागायला, पायी नको जायला म्हणून. आणि त्याच्यानंतर आता हे कपडे म्हणजे देवांचं ते आसन वगैरे आणि आंघोळीचे टॉवेल देवांचे, आणि तिथेच पुसायचे काही कपडे, ते सगळं आहे त्याच्यात. आणि तर हे सगळं कालच भिजत घातलं होतं, पण साबण नव्हता कपडे धुवायचा, तर तो आणायचा होता म्हणून मी ते तसंच भिजत ठेवलं होतं. आणि भिजत घालताना गरम पाण्यात त्यांना मी भिजत घातलं होतं, पण काही उपयोग नाही. आता एक रात्रभर राहिल्यामुळे ते सगळं गारच झालेलं आहे. पण हा त्याच्यातला मड वगैरे निघून गेला असेल, मे बी ते गरम पाण्यामुळे सुटला असेल तो. तर आज हे साबण मागवले मी आणि आता त्याच्याने धुते, कारण हाताशी मला 1 ते 2 लागतातच, कारण सगळेच कपडे आपण मशीनला लावू शकत नाही. मी याआधीसुद्धा सांगितले, देवांचे कपडे मी हाताने धुते सगळे, आणि फक्त स्पिनला वगैरे टाकून देते, किंवा मग एखाद्या वेळेस मशीनलाच लावते डायरेक्टली एक अर्ध्या तासांच्या मोडला. पण आज हातानेच पिळून घेतले होते मी. फार काही राहत नाही, बारीक बारीक ते कपडे असतात, सगळेच कपडे एकत्र घालावे लागतात, म्हणून मला खास करून आवडत नाही मशीनमध्ये. मी हातानेच धुवून घेते. तर हे जे 2 रुमाल आहेत, तर हे देवांना अंघोळ झाल्यानंतर अंग पुसण्यासाठी असतात. तर ते 1 दिवस आड वापरले जातात. 1 दिवस हा ब्ल्यू कलरचा आणि 1 दिवस तो मरून कलरचा. तर ते तर रोजच्या रोज धुवायला असतो तो एक टॉवेल त्यांच्यातला, पण आता गेले काही दिवस तेही धुणं नव्हतं झालेलं, तर म्हणून मी आज सगळंच धुवायला काढलेले देवांचे सगळे कपडे वगैरे. फक्त गोपालकृष्णाचे तेवढे जे काही छोटे छोटे फ्रॉक असतात, तर ते राहिलेले ते तर मी सिंकमध्ये तिथेच धुवून घेते हँडवॉशने, आणि तिकडेच खिडकीत त्यांना लटकवून ठेवते. इकडे मोठ्या कपड्यांमध्ये इकडे तिकडे पडायची भीती वाटते, म्हणून मी आणत नाही ग्रिलच्या खाली पडायची. तर हे कपडे मी आता इथे हाताने धुवून घेते. आणि हा सुद्धा गडा आहे माझ्याकडनं, हा गावावरनं आणलेला आहे मी. तर खूप छान असे कपडे याच्यावरनं धुतल्यानंतर निघतात. कधी कधी असं होतं की उगाच मशीन घेतलं, कारण हाताने धुवायलाही मला आवडतं कपड्यांना, आणि शिवाय व्यायामही होतो. एक दिवसाआड किंवा आठवड्यातून 2-3दा तरी हाताने असं ह्या पद्धतीने खाली बसून कपडे धुण्याची सवय असायला पाहिजे. आणि म्हणूनच मी रोजचे कपडे जे काही असतात, तर ते उन्हाळ्यात वगैरे हाताने धुते आणि स्पिनला लावते फक्त मशीनला. पावसाळ्यातही तसंच करते, फक्त आता जास्त थंडी पडते गेल्या काही दिवसांपासून, म्हणून मी सगळेच कपडे मशीनला लावते. नाहीतर रोजचे कपडे मी हाताने धुते. आणि रविवारच्या दिवशी जे काही मोठे कपडे असतात सगळे आठवड्याभर जमा केलेले, तर मग मी ते 1-2 दिवस करून मशीनमध्ये लावते. तर इथे सगळे कपडे आता माझे धुवून झालेले होते देवांचे, आणि सगळे आता इथे मी वाळत घालते. आणि जे काही रोजचे कपडे होते, तर ते मी मशीनला लावून दिलेले होते, ते बाजूला धुवून होत होते तोपर्यंत हे वाढतील. कारण हे एवढे एरियात जिथे मी कपडे घातले वाढत आता हे रुमाल वगैरे, तर तिथे खूप जास्त ऊन असतं सकाळी, तोपर्यंत हे होऊन जातील. जोपर्यंत रोजचे कपडे धुवून होत नाही तोपर्यंत, म्हणजे त्यांनाही जागा मोकळी होईल. त्यानंतर रोजचंच रुटीन आपलं घरातलं हे सगळ्यात आधी सिंक वगैरे साफ करून घेते मी हे, कारण ते समोरच दिसतं ते बैठकीमधून तिथून, तर त्याला खूप जास्त क्लीन ठेवायला लागतं. आणि झालं असं की ते ब्लॅक आहे, आणि त्यात किती घेताना मी ब्लॅक नको होतं घ्यायला आता, असं मला वाटतं. कारण धुतल्यानंतर ते वाढल्यावर त्याच्यात असे व्हाईट असे डाग दिसायला लागतात, किती आपण त्याला स्वच्छ केलं तरी. जेव्हा मी त्याला वॉश करते तर थोड्याच वेळासाठी काय ते तेवढं फक्त क्लीन दिसतं, नंतर परत ते तसंच होतं. त्यामुळे मला आता असं वाटतं की व्हाईट घ्यायला हवं होतं, आणि समोरच असल्यामुळे मग खूप जास्त त्याला 2दा तरी एखाद्या दिवशी 2दा साफ करावं लागतं. त्यानंतर मग हे वॉशरूम क्लीन करून घेतले. तिकडचं ते इंडियन आहे आणि हे कमोड होतं, तर हे आम्ही वापरत नाही वेस्टर्न, कारण ते एकच वापरतो आम्ही. पण तरीसुद्धा हे महिन्यातून एखाद्या वेळेस मी धुवून घेते हार्पिकने वगैरे. आणि त्यानंतर मग हे ब्रश आहेत माझ्याकडे बाथरूम धुण्यासाठी 2, तर हा मी नवीन घेतला आता गालाचा, पण तरीसुद्धा मला तो जो स्पंजवाला असतो तर तो खूप जास्त आवडायचा, कारण हा सटकतो हातातून, आणि याच्यापेक्षा त्याच्याने जास्त छान असं खालची स्टाईल जी काही आहे त्याच्यावरचे डाग वगैरे निघायचे असं मला वाटतं. त्यानंतर हा एक स्प्रे मी स्पेशल ठेवते टॉयलेट बाथरूमसाठी, 2 ठिकाणी वापरण्यासाठी. आत्ता मी इथे संध्याकाळच्या जेवणासाठी मसाला बनवून ठेवत होती, म्हणजे भाजी बनवायला सोपी जाईल, संध्याकाळी लवकर होईल. घंटा गाडी आली.
घंटागाडीची वेळ पण नेमकी तेव्हाच असते जेव्हा मी जेवायला बसलेली असते किंवा काही महत्त्वाचं काम करत असते की ज्यामुळे मला नंतरून हँडवॉश करायला कंटाळा येतो. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी आता. तर हे असं बघितलं की कोणाकोणाला वाटतं की आपण एक किचन आवरायला काढूयात, भांडी आवरायला काढूयात. तर असं तुम्हाला वाटत असेल तर तो एक आजार आहे जो की मलासुद्धा आहे. तर आता मलाही तसं झालेलं आहे की मी कधी आवरायला काढायचं तर आहे, पण आता हे बघितल्यानंतर असं झालं आहे की कधी एकदाच आवरायला काढते. तुम्हाला पण असं होतं का? मला कमेंट करून सांगा. आणि खूप लांब होती घंटागाडी, तेव्हाशी मी खाली जाऊन थांबले. त्यामुळे मला खूप वेळ थांबायला लागलं होतं. ती पूर्ण फिरून आली मागच्या गल्लीतून तोपर्यंत. त्यात बराच वेळ गेला. मग तिथून आल्यानंतर परत मी माझ्या कामाला लागली. म्हटलं आता लेट झालेलंच आहे, 2:30 वाजत आले होते, तर भाजीच बनवून ठेवते, कारण संध्याकाळी मोदकही बनवायचे आहेत. म्हणून मी डायरेक्टली आता इथे मसाला बनवून घेतला आणि आता मिक्सरमधून वाटून घेते. म्हणजे भाजीच पूर्ण बनवून घेते मी आता, कारण संध्याकाळी फक्त मग पोळ्या आणि मोदक बनवायचं काम राहील. आणि गणपती मंदिरात जायचं तर चाललं आहे, पण आता ते किती वाजेला घरी येतात त्यावर डिपेंड आहे, कारण मला एकटीला तर जायला म्हणजे नको वाटतं आहे. म्हणून म्हटलं ते जर आले लवकर तर त्यांच्यासोबत जाईल. आणि जेवणाचं जर पटकन आवरून ठेवलेलं असेल तर मग जाता येईल मंदिरात, म्हणून मी पटकन करून घेत होती. तर आज जरा वेगळ्या पद्धतीची काळ्या रेषेची भाजी बनवली आहे. तर खूप जास्त काळे मी इथे आज कांदे करून घेतले होते, ज्यामुळे की खूप छान स्मोकी असा फ्लेवर येतो काळ्या रेषेची जी काही भाजी आपण बनवतो तिला. आणि झालं असे की सकाळी जी काही फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवली होती, तर ती भाजी तर तशीच होती पडून. तर तीच भाजी मी आता हा जो काही रस्सा बनवला होता त्यात मी घातली होती. ही बघा एवढी वाटी भरून अशी भाजी पडली होती. फक्त हे वाटाणे जे आहेत तर ते आत्ता ॲड केलेत भाजीमध्ये, आणि नंतर लक्षात आलं की सकाळची भाजीसुद्धा चांगली आहे, तर ती अशी सुकी न खातात आपण त्यात ॲड करूयात म्हणून. आणि आधीने टिफिन तसाच आणला होता, एवढी छान भाजी बनवली होती तरीसुद्धा. तर त्याने ते उष्टी केली असेल म्हणून मी ती बाजूलाच ठेवली होती. तर ती अशीच खाल्ली जाईल आता रात्री जेवताना. आणि ते भाजी आता पूर्ण बनवून तयार आहे माझी. आता त्यानंतर कॉफी वगैरे बनवला होता माझ्यासाठी आणि आधीसाठी, आणि मग आधीला सोडवायला गेले. आणि आधी गेलेलं आहे तोपर्यंत म्हटलं झाडांकडे एक चक्कर मारून येऊयात. सकाळपासून चाललं आहे माझं की झाडांना पाणी घालायला जायचं आहे. म्हणजे पाणी नाही झाडांना, त्यांना ॲक्च्युली सापच करायचं होतं. जे काही मी प्रत्येक महिन्याला करत असते त्यांची माती कोरून काढते, आणि जे काही झाडं खराब झालेली असतात ते पानं वगैरे त्यांचं सगळं मी काढून घेते. तर ह्यावेळेस अवनचं असं म्हणणं होतं की तू तिथे साफ करते गॅलरीतमध्ये माती खाली पडते. किती जरी माती वर आपण भरून घेतली तरी ती चिकट काळी माती असते, तर ती पाईपमध्ये अडकून पाईप म्हणजे ब्लॉक व्हायची शक्यता आहे. म्हणून तो आता हे सगळं वरच नाही आणि तिथेच काय करायचं आहे ते. आणि खास म्हणजे झाडांनासुद्धा खूप उन्हाची गरज होती थोडी, कारण मी आता जी माझी पुढची गॅलरी तर ते हॉलची गॅलरी, तर हॉलच्या गॅलरीला आता कवर केलेलं आहे ग्रीन नेटने, त्यामुळे थोडंसं सूर्यप्रकाश कमी येतो आहे तिथे. तर त्यामुळे त्यांना उन्हाचीसुद्धा गरज होती, म्हणून वर आणून ठेवली होती सगळी झाडं. तर झाडांना पाणी घालून आल्यानंतर मी फक्त पाणीच घातलं. साफ वगैरे आता उद्या सकाळी करेल, कारण आधीला आणायला परत मला लेट झालं असतं. आणि त्यानंतर खाली आल्यावर मग मी हे कपडे वगैरे जे काही वाढून झाले होते तर ते काढून घेतले आणि त्यांना घड्या वगैरे घातल्या आणि घरांना झाडू मारला संध्याकाळचा. आणि मला ही अशी गॅलरी पॅक केल्यामुळे खूप जास्त फायदा झालेला आहे, कारण ज्या काही मी दोऱ्या वगैरे बांधल्या होत्या तर त्या परत लूज व्हायच्या, खाली यायच्या आणि चांगले दिसत नव्हतं ते. तर आता दोऱ्यांचीसुद्धा मला गरज भासत नाही, कारण एवढे जास्त कपडे इथे मावतात. त्यातल्या त्यात मी हे एक वर असं आडवं बसवून घेतलेलं आहे ते ग्रिल, जे की खाली होतं सुरुवातीला आधी, तर ते मी वर त्याला वेल्डिंग करून अटॅच करून घेतलेलं. तर तिथे सामानही ठेवणं होतं आणि तिथे कपडे टाकून होतात, म्हणजे उडून बाहेर जायचीसुद्धा भीती नसते. तर हे एक काम खूप छान झालेलं आहे. त्यानंतर हे जे काही देवांचे कपडे होते ते बाजूला काढून घेतले, आणि यामध्ये बाकीचे टॉवेल हे माझे किचनमधले सुद्धा होते. शिवाय आहोंचं जे काही आहे खाली गाड्यांना वगैरे पुसायचं, तर ते सुद्धा 2 टॉवेल होते. आणि मग बाकीचं सगळं देवांचं होतं. तर हे मी कालच्या दिवशी वेगवेगळंच भिजत घातलं होतं. देवांचं सगळं वेगळं होतं. गाडी पुसायचा जो काही रुमाल असतो तर तो खूप जास्त खराब झालेला असतो, म्हणून त्याला सेपरेट टाकलं होतं. आणि तो रुमाल लवकर वर आणून देत नाही, आणि त्यांनासुद्धा मी 2 ते 3 दिलेले आहेत की बदलून वापरायचं म्हणून. पण ते दोघं एकाच वेळेला आणून देतात. ते त्यांना जेव्हा आठवतं तेव्हा. असं कितीही सांगितलं की रोजच्या रोज एक आणून देत जा, म्हणजे तो एवढा घाण होणार नाही.
म्हणतो ना, असं चिखलसारखं असं पाणी निघालं त्याच्यातून. तर ते असं सगळं एकत्र होतं हे बारीक बारीक कपडे धुवायला. त्याच्यातून मी आता देवांचे कपडे जे काय आहेत ते सगळे बाजूला काढून घेते. आणि माझं जे देवघर आहे तर त्याच्या खाली स्टोरेज बॉक्स आहे, पण त्यात झालं असं की सगळे जे काही आपले पोथी वगैरे असतात, ग्रंथ तर तेच मावले आहेत, मग बाकीच्या गोष्टींसाठी तिथे जागा नसते. म्हणून मी मिशोवर खूप छान असं एक प्लॅस्टिकचं छोटंसं असं कपाट एक बघितलं आहे. पण बघूया अजून त्याचे रिव्ह्यू वगैरे व्यवस्थित चेक करून मला ते मागवायचं देवघराच्या बाजूला ठेवायला, ज्यामुळे की त्यात सगळं देवांचं सामान राहील. तेल, तूप, वाती वगैरे, माचीस, धूप, देवांचे कपडे जे काही आपल्याला सगळं लागतं ते सगळं एकाच जागेवर आपल्याला भेटेल मला. तर बघते आता ते कितीला काय ते मला आठवत नाही आहे, पण मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता जेव्हा मला ते मी कबड बघितलं होतं तेव्हा. तर ह्या जागेवर ठेवायचं चाललं आहे. तर चेक करून तेही मला मागवायचं आहे आता. हे असं ओपन ठेवण्यापेक्षा ते छान वाटेल इथे ठेवलेलं देवघराच्या बाजूला. आणि इथे आता मी मोदकची तयारी करून घेते. आणि मंदिरात जाणं तर आमचं कॅन्सलच झालं होतं, कारण मगाशी आऊंचा फोन झाला होता की त्यांना खूप जास्त लेट होणार आहे. कारण ते म्हणाले होते की 7पर्यंत जरी मी घरी आलो तरी आपण जाऊयात, 7-8पर्यंत आलो तरी तू जेवणाचं सगळं रेडी ठेव, मग जेवण झाले की आपण लागलीच निघूयात म्हणून. पण त्याच्यापेक्षा त्यांना जास्त लेट होणार होतं. मग मी ते डोक्यातून काढलं, जाऊया म्हटलं आता पुढच्या चतुर्थीला वगैरे. तर त्यासाठी मग मी स्वयंपाक करायला घेतला. आणि आता फक्त मला आमच्यासाठीच पोळ्या बनवायच्या होत्या, कारण ते येतील ते त्यांच्यासाठी मला गरम गरम एखादी भाकरी बनवून देईल त्यांना, किंवा मग त्यांना पोळी हवी असेल तर पोळी बनवून देईल. तर आता मी आणि आधी होतो फक्त. आणि आधीचं चाललं होतं की मम्मी खूप सारे मोदक बनव, मी उद्या स्कूललासुद्धा घेऊन जाईल म्हणून शॉर्ट ब्रेकसाठी. पण मी 11च बनवते. त्याला सांगितलं की तुला तुझ्यासाठी स्पेशल वेगळे बनवून दिलं असं. आता हे नैवेद्यासाठी आहेत. तर थोडे मोठे बनवले होते मी, ज्यामुळे की त्याचं मन भरावं. तर कारण आता 11 ह्यासाठी बनवले की मंदिरात जायचं कॅन्सल झालं, नाहीतर मंदिरात जर गेली असते मी तर थोडे जास्त बनवायला लागतात, मग तिथे वाटायला पण लागतात आणि परत घरी आणायला पण लागतात प्रसाद म्हणून. तर इथे मोदक बनवून झाले होते माझे. आणि आता तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली होती दिवे लावण्याची. तर दिवे लावून घेतले मी आधी. त्यानंतर बाप्पाची आरती केली आणि नैवेद्य दाखवला. आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो होतो, मी आणि आधी. आणि जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईकसुद्धा करा. आणि ज्यांनी कोणी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे तर त्यांचे खूप मनापासून आभारी आहे मी. आणि आज सकाळपासून माझी जी काही धावपळ सुरू होती मंदिरात जाण्यासाठी, तर कदाचित माझी ती तळमळ बाप्पांनी ऐकली असावी. तर मी नाही गेली म्हणून काय झालं, बाप्पा स्वतः मला घरी भेटायला आले. तर आज चतुर्थीच्या दिवशी, म्हणजे ह्या वर्षातील ही पहिली चतुर्थी 2026मधली, आणि आज मला जायला जमलं नाही बाप्पांकडे, जे की माझं सकाळचं चाललं होतं की मला मंदिरात जायचं आहे म्हणून. तर बाप्पा आले घरी मला भेटायला. हे अहोंना गिफ्ट भेटलं त्यांच्या कंपनीकडून.